मोटेवाडी आसंगी तुर्क इथं वादळी वाऱ्यानं भिंत कोसळून 6 भाविक ठार, 12 जखमी. जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथं मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे शेडची भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मृतांमध्ये कोंडीबा राऊबा गेजगे वय वर्ष 65 राहणार दरीबडची, शंकर आबा लोखंडे वय वर्ष 75 राहणार पांडवझरी, मंगल भाऊसो मोठे वय वर्ष 60 राहणार पांडवझरी यांचा समावेश आहे. तसेच कर्नाटकातील अरुण विजू गेजगे वय वर्ष 14 राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय वर्ष 14 राहणार डोमनाळ आणि संजूबाई राम चौधरी वय वर्ष 50 यांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत दर्याप्पा नागा कोकरे वय वर्ष 50, मुरलीधर सुराप्पा पुजारी वय वर्ष 54, मरीबाबा नागा कोकरे राहणार पांडवझरी, संजू अप्पा ऐवळे, शिवा मरीबा गेजगे राहणार डोमनाळ तालुका विजयपूर, धोंडीबा बीरा गेजगे वय वर्ष 50, बिरू विजू गेजगे वय वर्ष 35, राजू राम चौधरी वय वर्ष 30, बसवराज भाऊसो मोठे वय वर्ष 30, सुभाष भाऊसो गडदे, शांता राजू लोखंडे व उमेश यल्लप्पा लोखंडे हे गंभीर जखमी झालेत. जखमींवर जत येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटेवाडी असंगी तुर्क येथील मरगुबाई मंदिर गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर पांडवझरी रस्त्यावर आहे. इथं दर मंगळवार व शुक्रवार यात्रेनिमित्त जत पूर्व भागासह कर्नाटकातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास अचानक प्रचंड वादळी वारे सुरू झाले. परिस्थिती इतकी गंभीर होती की 10 फूट अंतरावरील दृश्यही दिसत नव्हते. वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी भाविकांनी देवस्थान लगत असलेल्या शेडचा आसरा घेतला. मंदिर परिसरात एकूण 4 शेड असून मंगळवार व शुक्रवार या दिवशी इथं मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. त्याचवेळी दक्षिणेकडील एका शेडचे पत्रे व संरचना वाऱ्यामुळे उचलली गेली आणि ती पश्चिमेकडील सुमारे 140 फूट लांबीच्या शेडवर आदळली. यामुळे चिऱ्यांनी बांधलेली भिंत क्षणार्धात कोसळली. या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी उपस्थित भाविक, ग्रामस्थ व नागरिकांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केले. दगड मातीच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून खासगी वाहनांमधून संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जत आणि विजयपूर येथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी 3घांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरपंच कोंडीमा मोटे, पोलीस पाटील आनंदा मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य हाती घेतले. उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 2 तास मृत व जखमींची नेमकी संख्या स्पष्ट होत नव्हती. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. या दुर्घटनेनं मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून वैयक्तिक स्तरावरही मदत करणार असल्याचं जाहीर केलंय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.